लातूर जिल्ह्यातील रेणापूर या ठिकाणी पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यांचं जन्मंतक हे चॅनल आहे, महाराष्ट्राला परिचित आहे. आणि या चंद्रकांत सूर्यवंशी यांना इथल्या राशन माफियांनी मारहाण केली. त्यांची चूक काय? तर दारिद्र्य रेषेतील आमचा समाज, गरीब घटक याचं अन्न चोरलं जात आहे. आणि हे अन्न जे चोरलं जात आहे त्यात जो भ्रष्टाचार होतोय त्याला एक्सपोज करण्याचं काम चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलं. त्याच्या काही बातम्या लावल्या, काही माहितीचे अधिकार, काही पुरावे, हे सगळे स्टेप बाय स्टेप त्यांनी गोळा केले. आणि फक्त शहरात, रेणापूरच्या शहरात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, एसपींनी दखल घ्यावी, राज्य सरकारने दखल घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी की फक्त रेणापूर ह्या छोट्या तालुक्यातील शहरामध्ये रेशन माफियांनी जवळपास 1500 ते 1700 कट्ट्याचा, किती महिन्यात? फक्त एक महिन्यात, एका महिन्याचा किती? 1500 ते 1700 जवळपास, हा अंदाजे आकडा आहे. टेक्निकल तर वेगळाच राहील. तर हा जो मोठा अन्नाचा भ्रष्टाचार केला, गहू असेल, ज्वारी असेल, जे राशन आहे त्या याच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने ते देण्यात आलेलं आहे. तसं तर ऑफलाईन देताच येत नाही. हे रॅकेट शहरापुरतं मर्यादित नाही, हे रॅकेट संपूर्ण जिल्ह्यात ऍक्टिव्ह आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ऍक्टिव्ह आहे. दुर्दैवाने याच्या विरोधात कुणी आवाज उठवत नाही, कारण ते राशन जे आहे, राशन दुकान असेल, राशन वाटप असेल, हा गरिबाशी संबंधित प्रश्न आहे. आणि गरिबाशी संबंधित प्रश्न असल्यामुळे त्याच्याकडे कुणीच बघायचं नाही, त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा नाही, त्याचा काही लुटमार होती ती काढायची नाही. त्याच्यामुळे याच्यात चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यातून 420 चा घोटाळा समोर आल्यानंतर आपल्याला आता जेलमध्ये जावं लागेल या भीतीतून चंद्रकांत सूर्यवंशी याच्यावरती हल्ला करण्यात आला. हा निर्भीड पत्रकार आहे, दलित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा पत्रकार आहे. आणि त्यांनी असणार एक निर्भीड आवाज या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून सुरू केलेला आहे. गाव कुसात राहणारा हा पत्रकार जीव मुठीत घेऊन एक पत्रकारितेचा, अभिव्यक्तीचा, स्वातंत्र्याचा त्याचा अधिकार तो बजावत असतो. मी अनेक वेळा त्यांच्या माध्यमातून अनेक घटनांना मी वाचा फोडलेली आहे. आपल्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या अनुष्का पाटोळेचं प्रकरण, ज्या लेकीला लातूरमध्ये संपवलं, ते प्रकरण जर राज्यव्यापी कुणी केलं असेल तर ते चंद्रकांत सूर्यवंशींनी केलं. या जिल्ह्यातल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं. निवडणुकीच्या काळात गावागावात जाऊन गावाची वस्तुस्थिती मांडण्याचं काम त्यांनी केलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. आणि आता याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ते दलित असल्यामुळे त्याच्यात अनेक कलम सुद्धा ऍड झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. पण त्यात आरोपी अटक व्हावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी DYSP, SP यांना सुद्धा आता फोनवरती मी स्वतः बोललोय. पण दुर्दैवाने अजूनही या राशन माफियाचा माज उतरलेला नाही अशी स्थिती आहे. अजूनही हे राशन माफिया चंद्रकांत सूर्यवंशीला धमक्या देत आहेत. क्रिमिनल ऍक्टिव्हिटीच्या पार्श्वभूमीचे लोक धमक्या देत आहेत की तुला संपून टाकू, तू तर आमच्या गुन्हा दाखल केला ना, ही मोठी चूक केली, अशा पद्धतीच्या धमक्या त्यांना त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि या धमक्या ऐकून, व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून मी धावत पळत रेणापूरला येऊन चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. या सगळ्या राशन माफिया असतील, हा राशन माफिया भाजपशी संबंधित आहे. इथं आमदार कोण आहे? कोणत्या पक्षाचा आहे? भाजपचा आमदार आहे. राज्य सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे. मी त्या सगळ्यांना इशारा देतोय, चंद्रकांत सूर्यवंशी हा दलित आहे आणि त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर त्यानंतर एका सोडणार नाही, हा इशारा मी या माध्यमातून देतोय. आज त्याला भेटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं पूर्ण मानसिक तणावात आहे. त्याची चूक काय?
गरिबांच्या राशन अन्नामध्ये होणारा भ्रष्टाचार काढणं ही त्याची चूक आहे. अरे 1700 कट्टे महिन्याला कुठं जात आहेत? हे 1500 कट्टे कुणाच्या घशात घातले जात आहेत? ही इन्क्वायरी जी सुरू आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हा पुरवठा अधिकारी सुद्धा याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ मीटिंग बोलावली पाहिजे आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन पत्रव्यवहार करून सुद्धा काही होत नाही. चोराला चोराची चौकशी करायला लावली जाते. याच्यामध्ये विशेष समिती नेमून जिल्हा अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी घेणार आहेत. कुणालाही सोडणार नाहीत. टोल नाका वसूल करायचा, भांडवलदाराच्या खिशात पैसा घालायचा, तिथं मात्र पारदर्शकता, वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा, या प्रत्येक राशन दुकानाच्या बाहेर LED बोर्ड लागला पाहिजे. फळा लावा, बोर्ड लावा, काय लावायचे ते लावा, पण त्याच्याकडे किती राशन शिल्लक आहे त्याचा आकडा त्या ठिकाणी त्यांनी लिहायला पाहिजे, तो गावाला समजला पाहिजे. ही सुद्धा भूमिका आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. टोल नाक्यावरती ज्या पद्धतीने किती पैसे वसूल करायचे आणि किती पैसे वसूल करायचे बाकी आहेत हे तुम्हाला दिसतं, तसं जनतेला आमचं राशन किती याचा कोटा किती आहे. आता मला धक्कादायक सांगितलंय का राशन दुकानात डिसेंबरच्या म्हणजे त्याचा कोटा गेल्या महिन्याचा वाचलेला असताना तो दाबून ठेवून नवीन कोटा मागवला. त्याच्याकडे जुना कोटा असेल तर त्याचं समायोजन होऊन त्याच्यात येताना तो कोटा कमी व्हायला पाहिजे, पण जुना कोटा दाबून नवीन कोटा सुद्धा घेतला आणि गरिबांना वाटले किती 4-4 किलो. त्यावेळेस म्हणत नाही दिलदार होऊन घेऊन जा 8 किलो. मानवता दाखवत नाही. गावाची परिस्थिती माहित असते, गरिबांची परिस्थिती माहित असते. एवढा यामध्ये जो काही घोटाळा झालाय त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि चंद्रकांत सूर्यवंशी गरीब कुटुंबातला एक क्रांतिकारक आहे, लक्षात ठेवा. तो रस्त्यावर असाच उतरलेला नाही आणि त्याला जर तुम्ही समजत असाल की तो एकटा आहे तर या गैरसमजातून बाहेर राहा. त्याच्या पाठीशी पूर्ण पॅन्थर मुवमेंट आहे आणि जर त्याच्या केसाला धक्का लागला तर लातूरमध्ये निळं वादळ काय असतंय ते दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. तुमचे नाटकं बस झाले. बऱ्याच दिवसापासून मी बघतोय दाबण्याचा प्रकार भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राशन माफियाने जर केला तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. चंद्रकांत सूर्यवंशी असेल, लातूरचे पत्रकार असतील, महाराष्ट्रातले पत्रकार असतील, या पत्रकारांना एकटं समजण्याचं काम कुणीही करू नये. त्या ठिकाणी आम्ही जर आमच्या पद्धती उतरलो तर कायदेशीर प्रक्रियेच्या बाहेर सुद्धा आम्हाला आमच्या माणसाचं संरक्षण करता येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून चंद्रकांत सूर्यवंशी यांची मी आज भेट घेतली. हा भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांच्याकडे आहे, त्याचा लढा चालूच राहील, पण आमच्यासाठी आमचा माणूस महत्वाचा आहे. त्याचं कुटुंब भयभीत झालंय. उद्या त्याच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार असेल. म्हणून एसपींना सुद्धा मी मागणी केली आहे की याच्यातल्या आरोपीला तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना एक पोलीस संरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे. लक्षात ठेवा, मी एसपींना आव्हान करतोय की त्याच्या जीवितास धोका आहे. माफिया त्या ठिकाणी धमकी देतात. तुम्ही त्यांचा आढावा घ्या आणि तात्काळ त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या सोबत एक पोलीस संरक्षण प्रोटेक्शन तात्काळ दिलं पाहिजे, कारण तो दलित आहे आणि त्याच्या जीवाला जर काही झालं तर याचे वाईट आणि गंभीर परिणाम महाराष्ट्रात तुम्हाला राज्यव्यापी दिसल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आम्ही तुमच्या सोबत आहेत. मी धावत पळत तुमच्यासाठी इथं आलो आणि बिलकुल खचून जायचं नाही. आपण ही लढाई चालू ठेवायची. आपल्याला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यात असणारं तुम्ही प्रामाणिकतेने लढताय. गोरगरिबांचे, दलितांचे प्रश्न मांडताय. अनुष्का पाटोळ्याला न्याय देण्यासाठी जीवाचं रान केलं. अनेक व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आला, पण हा वाघ मागे सरकलेला नाही. म्हणून आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा आव्हान करतो, मग ते लातूरचे असतील, महाराष्ट्रातले असतील, की असे माणसं जपा. हे माणसं जर आपण आज जपले नाही, त्याचा व्हिडिओ फेसबुकला व्हायरल होऊन सुद्धा आपल्याला जाग येत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. हिंमत कशी झाली? त्याच्या कॉलरला हात घालायची हिंमत कशी झाली? ज्याने कोणी कॉलरला हात घातलाय पोलिसांनी त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि याच्यानंतर जर टच करण्याचा जरी प्रयत्न केला तर गाठ पॅन्थरशी, एवढं लक्षात ठेवा. हा इशारा मी रेणापूर मध्ये येऊन देतोय. आज मी चलत चलत आलोय त्यांना तातडीने भेट द्यायची. पुढच्या वेळेस माझ्या पद्धतीने मी रेणापूरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कब घाले प्रकरण चांगल्या प्रकारे माहित आहे. कशा पद्धतीने एकदा घुसलो तर बाहेर निघत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून एसपींनी
तात्काळ पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि चंद्रकांत सूर्यवंशींना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, ही असणारी आमची मागणी आहे. आम्ही चंद्रकांत सूर्यवंशीच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. बोला एक मिनिट. आज ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर मग दीपक भाईला ज्यावेळेस ह्या सगळा प्रकार माहीत झाला, त्यांनी मला पहिल्या दिवशीच फोन केला की नेमकी घटना कशी घडली, का घडली, आणि एक आधार मोठा त्यांनी मला दिला. आणि ते आधार देण्यामागे फार मला सुरुवातीपासून दीपक भाई या लढ्यामध्ये नेहमी माझ्या पाठीशी असतात. आणि ही घटना निंदनीय तर आहेच, पण इथल्या या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आम्ही बोलत असताना अडथळे, धमक्या, जिवे मारण्याच्या धमक्या या मला नेहमी येत असतात. हा माझा भाई तिसरा का चौथा गुन्हा आहे माझ्यावरती. या अगोदर याच गावामध्ये अशाच पद्धतीची मारहाण झाली, त्यावेळेसही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. पण एक खंत वाटते की इथली जी व्यवस्था आहे, जी आपण न्याय व्यवस्था म्हणतो, ती न्याय व्यवस्था आपल्याला तितकी रिस्पॉन्सिबल नाही. म्हणजे जेवढी जलद गतीने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तेवढा नाही दिला जात. 5 तास मला फक्त गुन्हा दाखल करण्यासाठी भाई पोलीस स्टेशनला थांबावं लागलं. 5-6 तासानंतर मग आमचे सगळे पत्रकार सहकारी आल्यानंतर मग तो गुन्हा दाखल झाला. तुमचा त्यानंतर फोन आला. ह्या सगळ्या घटना घडल्या. पण एक मात्र लक्षात घ्या की आमच्या पाठीमाग हा जे ढाण्या वाघ आहेत आमचे दीपकभाई केदार, सुरुवातीपासूनच आमच्या पाठीमाग आहेत. एकटं समजायचं असं कोणी ही गलती निदान तरी करू नये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वावर आम्ही चालत असतो, त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन आम्ही सगळं काम करत असतो. आणि एक लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये कुठेतरी आमची हेल्प व्हावी, कुठेतरी आमची मदत होईल, आमची तळमळ असते. आणि त्याच तळमळीनं रेणापूर मधला हा भ्रष्टाचार झालेला, जो 12 दुकानामध्ये झालेला हा भ्रष्टाचार मी ऑन कॅमेरा प्रत्येक दुकानावरती दाखवण्यात आला. पण त्यानंतर ही सगळी घटना घडली. आणि भाई अजून एक, आता मला हे लोक सांगतायत की तुम्हाला म्हणजे खंडणी सारख्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा आम्हाला प्रयत्न करेल. माझं दीपकभाईच्या समोर सगळ्यांना आव्हान आहे, तसा तुमच्याकडे काही जर पुरावा असेल की चंद्रकांत सूर्यवंशीनं तुमच्याकडनं काहीतरी मागणी केली आहे, तसा पुरावा असेल तर तुम्ही बिनधास्त आमच्या विरोधात तुम्ही जाऊ शकता. जसा आम्हाला कायदा तसा तुम्हाला कायदा आहे. पण चुकीच्या मार्गाने अशा पद्धतीनं कुणीही आता याच्यामध्ये आवाज उठवला म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, पुरावे नसताना एक सरळ विचार करायची गोष्ट आहे की जर खंडणीखोर पत्रकार असता तर त्याच्या 4 हल्ला करायची गरज पडली असती का? तो विकत नाही म्हणून त्याच्यावरती हल्ला होतोय. पोलिसांनी हे लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे विदाऊट पुरावा त्याचं जर हरासमेंट केलं, त्याच्या जर मानसिक तणावात जाऊन त्याच्या जीवितास काही झालं, त्याचं कुटुंब पूर्ण डिप्रेशन मध्ये आहे, तर याला सर्वस्वी राज्य सरकार थेट जबाबदार राहील. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जबाबदार राहतील. इथले असणारी पोलीस यंत्रणा जबाबदार राहील. त्याच्यामुळे कुणाचाही खोटा अर्ज आला, पत्रकार असतील, कार्यकर्ते असतील, राज्यभरातील असे खंडणीचे जर खोटे गुन्हे दाखल केले तर गुन्हा दाखल कराल तुम्ही, पण हायकोर्ट आणि सगळ्याच लेवलला त्या ठिकाणी आम्ही मोठी भूमिका घेऊन मग तुमच्या असणाऱ्या कायमस्वरूपी बडतर्फी पर्यंत पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हा इशारा सुद्धा देतो.